नमस्कार, मी भरत दत्तात्रय दळवी, प्रसिद्धी प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मुरबाड विधानसभा। प्रथमतः माझ्या तमाम पदवीधर मतदारांना मी मानाचा मुजरा करतोय। आपणा सर्वांना ठाऊक आहे की येत्या 26 जून 2024 रोजी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार रमेशजी कीर यावेळी या निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत। परिवर्तन होतंय, बदल होतो आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने लोकसेवेच्या माध्यमातून पुढे येणार आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे असे रमेशजी कीर यावेळेला तमाम पदवीधर मतदारांना बरोबर घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत। गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल की जुन्या पेन्शनचा प्रश्न असेल, पदवीधरांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रकारच्या समस्या आज आवासून उभ्या आहेत आणि म्हणून बदल होणं काळाची गरज आहे। परिवर्तन अटळ आहे आणि त्यासाठी पदवीधर मतदार कोकणामधला हा सरसावलेला आहे आणि त्यामुळे आपणा सर्वांना मी या ठिकाणी विनम्र आव्हान करतोय की त्या 26 जूनला खऱ्या अर्थाने आपला आवाज आपल्याला दाखवायचा आहे, आपल्याला बदल घडवायचा आहे, आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेशजी कीर यांच्या नावासमोर आपल्याला एक हा पसंती क्रमांक लिहायचा आहे। पहिल्या पसंतीचं मतदान त्यांना आपल्याला करायचं आहे आणि भरघोस मतांनी रमेशजी कीर यांना आपल्याला निवडून आणायचं आहे। कोकणामधले सर्व जिल्हे, त्या जिल्ह्यामध्ये असलेले माझे तमाम मतदार, मुरबाड विधानसभा मतदारसंघातील माझे तमाम पदवीधर मतदार मित्र असतील, नातेवाईक असतील, आप्तेष्ट, सगळे सोयरे, त्याचप्रमाणे तमाम शिक्षक वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सरकारी पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, जे पदवीधर मतदार आहेत, त्यांनी आता ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे। कारण गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल का लोकप्रतिनिधी नेमके कुठे आहेत असा प्रश्न उभा राहिला होता, परंतु रस्त्यावर काम करणारा उमेदवार म्हणून रमेशजी कीर यांची ओळख आहे आणि मी 100% खात्री देतो की पदवीधरांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटल्याशिवाय राहणार नाहीत। जुन्या पेन्शनचा प्रश्न असेल तो सभागृहामध्ये खऱ्या अर्थाने मांडला जाणार आहे आणि